अगदी पहाटे कणकवलीहून निघून आपण राजकोट किल्ल्याजवळची समुद्र सफर करण्यासाठी आज राजकोट किल्ल्याजवळ येऊन पोहोचलो. बघा समोर दिसतो आहे उगवणारा समुद्र. आणि आपण आज इतके छान दृश्य बघणार आहोत इथे. बघा तुम्हाला समोरच दिसतंय, आपण पॅरासेलिंग उडताना देखील बघणार आहोत आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू. डॉल्फिन बेट बघणार आहोत, शिंपले बेट बघणार आहोत, गड नदीचा संगम बघणार आहोत आणि सिंधुदुर्ग किल्ला बघणार आहोत. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळचं पॅरासेलिंग आणि अनेक प्रकारचे जे सी गेम्स असतात ते सगळे आपण इथे बघणार आहोत. आणि अशी सुंदर सफर करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि असा थरारक अनुभव आपण घेणार आहोत. बघा बोटमध्ये बसलो सुद्धा बोलता बोलता आणि समोर दिसणारा अथांग असा सागर आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि हा समोर उगवता सूर्य, असं सगळं अनुभवात आपण आता जातो आहे समुद्र सफारी. सर्वात उंच असा शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला समोर दिसतो आहे. आणि आता आपण बोटीमध्ये बसून जातो आहे सगळ्यात पहिले डॉल्फिन सफर करण्याकरिता. काय झालं बाबा याला? हा का असं करतोय? बापरे, कठीणच दिसतंय. देवा 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 ईश्वरा, बोट चालू होऊ दे रे राजा. अशी महाराजांना प्रार्थना केली आणि वाटतंय की आता बोट बरोबर चालणार, नाहीतर आम्हाला दुसऱ्या बोटवर बसावं लागलं असतं. यांनी आम्हाला मध्येच तिकडे किनाऱ्यापर्यंत नेऊन थोड्या अंतरानंतर दुसऱ्या बोटवर बसवलं असतं. परंतु ह्याच्याकडे बघून तर असं वाटतंय की सगळं ओके सुरू आहे. चला आपल्या सफरीची सुरुवात आपण करूया. असा जर काही प्रॉब्लेम आला तर हे आपल्याला दुसऱ्या बोटवर लगोलग शिफ्ट करतात आणि अशा प्रकारे सुखरूप आपण आपल्याच बोटने आता समुद्राची सफर करण्यासाठी रेडी झालेलो आहे. समोर पण आपल्याला अनेक बोटी दिसतात आहे. परत आपण विळखा घालून इकडे पर्यंत पोहोचलेलो होतो, आता परत निघालेलो आहे आपण. आणि आता आपला सर्वप्रथम स्पॉट राहणार डॉल्फिन सफारी. आणि असा थरारक आणि रोमांचक असा हा समुद्री सफर. आणि आपल्याला सकाळची वेळ असल्यामुळे डॉल्फिन दिसण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि आता चाललेलो आहे आपण चिवला बेट जवळ डॉल्फिन बघण्यासाठी. अरबी समुद्राचा अथांग अशा लाटा आणि या अरबी समुद्रात उभा असलेला इतिहास जो आपल्याला खुणावतो आहे. आणि या अरबी समुद्राची सफर करण्यासाठी आता आपण निघालेलो आहे. मालवणमधील प्रसिद्ध राजकोट किल्ल्याजवळून सुटणारी ही बोट आणि जिथे समुद्र, इतिहास, निसर्ग यांचा अप्रतिम संगम आपल्याला बघायला मिळतो, अशी ही आपली समुद्र सफारी. दादा शांत बसले आहेत, म्हणजे वाटतंय सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं सुरू आहे अगदी. आणि आता आपल्याला जायचं आहे डॉल्फिन बघायला. आता आपण डॉल्फिन बघणार आहोत. मला असं वाटतं की जरा शांत बसून डॉल्फिन बघितलेली बरी, कारण आवाज आला की डॉल्फिन लगेचच पळून जाते असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे. बघा बघा डॉल्फिन दिसते आहे.
हे बघा म्हटलं मला ना बघा म्हणता बरोबर ते आतमध्ये चालली जाते. डॉल्फिनची सफर हा अतिशय आनंददायी असा प्रवास आहे समुद्रातला. आणि हा प्रवास सुरू होतो राजकोट किल्ल्यावरून. आणि राजकोट किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता. समुद्राच्या अगदी काठावर बांधलेला हा किल्ला. हा किल्ला संपूर्ण समुद्रावर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधला होता. हा दिसत आहेत. ती पाणी उडवून राहिली. सगळ्यांना दिसले ना. हो दिसली चांगली मोठी दिसली. आता पकडून आणायची. आता तर मस्त झाली. मालवण तारकर्ली परिसर हा डॉल्फिन सफारी यासाठी प्रसिद्ध आहे. आणि आता डॉल्फिन आपल्याला बऱ्याच दिसलेले आहेत. आणखी थोडं बघूया. डॉल्फिन आपल्या बोटीजवळ येतात का? आणि जेव्हा त्या बोटीजवळ येतात तेव्हा पूर्ण वातावरण रोमांचक होते. अगदी ही डॉल्फिनची सफर खूप आनंददायी अशी ही डॉल्फिनची सफर झालेली. आणि आता ही डॉल्फिनची सफर करून आपण पुढे निघतो आहोत शिंपले बेटाकडे. हा जो समोर दिसतोय आपल्याला हा आहे कवड्या रॉक. आता हा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि आपल्याला कुणाला इथे जायची परमिशन नाही. का? कारण स्थानिक लोक असं कथा सांगतात की या भागाचा वापर सोन्याच्या तस्करीसाठी होत असे. आणि म्हणूनच संरक्षण विभागाने हा भाग आपल्या अंतर्गत घेतलेला आहे. आणि हा आहे कावड्या रॉक म्हणजे सूर्यप्रकाशातलं सोनं. तेव्हा महाराज इकडे कवड्या म्हणून इथे भेटायचे. ते कवड्या त्याला म्हणून वापरायचे महाराज. शिवाजी महाराजांच्या काळापासून शिवाजी महाराजांचे होते ना तेव्हा आपले सैन्य विचारून ठेवलं होतं पहिलं. आता सुद्धा कोस्टगार्ड नेव्हीवाले त्यांच्या ताब्यात आहे कवडा. आम्हाला कोणाला स्थानिक लोकांना हे नाही आहे. त्यांना वाटते नेव्हीवाल्यांना भाग जहाज येते शत्रू येतो तेव्हा ते इथे भाग येऊन थांबतात. आणि त्या लोकांना आता प्राण्यासाठी ना हे निघत राहतात. सरकारने त्यामध्ये पाण्याची टाकी ठेवली आहे प्राण्याला ह्या पक्ष्यांना पाणी द्यायला. 15 दिवसाने स्थानिक 2 माणसं येतात इथे पाणी घेऊन ते टाकी भरतात आणि जातात. त्यांना सुद्धा इथे यायला पास लागतो गव्हर्नमेंटचा. इथे यायच्या पूर्वी त्यांना पास घेऊन लागतो. स्थानिक लोक जर इथे गेले तर ताबडतोब गव्हर्नमेंट येऊन पकडते. आणि हे बघा पांढरा हे दिसतंय. समुद्राच्या मधोमध उभा असलेला हा खडक आणि सूर्यप्रकाशात अगदी सोनेरी चमकणारा हा खडक असा हा कवड्या रॉक. येथे परदेशी पक्षी येतात आणि विविध समुद्री पक्षी आपल्याला या कवड्या रॉकवर दिसतात. आता येथून जलवाहतूक करणाऱ्या बऱ्याच आपल्याला मालवाहतुकीच्या मोठे मोठे जहाज दिसतात आहे. हे बघा आपल्या जवळून जातात आहे. अशी सफर करून करून आपण आता पुढे जातो आहे. ते म्हणजे जातो आहोत आपण शिंपले बेटाकडे. आणि आता आपल्याला उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि आता शिंपले बेटाकडे आपण जातो आहोत.
बघा सूर्यप्रकाशात सगळ्यांचे चेहरे कसे सोनेरी चमकतात आहे. आणि शिंपले बेटावरती आता आपण पोहोचलेलो आहोत आणि आता आपण शिंपले बेटावर उतरू. आता दादा आपल्याला आपल्या गावातील नदीबद्दलच सांगणार बघा. जी कणकवलीतनं जी गड नदी येते आणि इथे समुद्राला मिळते त्याच्याविषयीच दादा आपल्याला सांगत आहेत. नदी गोड्या पाण्याची नदी आहे. नदी गोड्या पाणी ही कणकवली राजापूरहून खाली येते. गड नदी गड गड नदी, गड. हा, हा, गड नदी. बरोबर आहे. आणि आमच्या हे गावचीच आहे. समुद्राचं पाणी आहे. इथे संगम आहे. गड संगम गड संगम आहे का? इथे गड नदीचा संगम होतोय अच्छा, गड नदीचा संगम आहे. समजला. आणि हे बघा हे सर्जेकोट गाव आहे. हे सगळे सर्जेकोटचे मच्छीमारीच्या बोटी आहेत. हे बघा ही सर्जेकोटची जेटी आहे. हे कोणतं गाव? सर्जेकोट सरजेकोट. सरजेकोट. सर्जेकोट हा. म्हटलं ना. तसं राजकोट सरजेकोट. हा सर्जेकोट. हे बघा ही जेटी आहे सर्जेकोटची. हे सर्जेकोटचे सगळे मच्छीमारे होडे आहेत. छोटा गाव आहे. सर्जेकोट हे गाव मालवणी संस्कृती आणि दशावतारी नाटकासाठी खूप प्रसिद्ध आहे असं हे सर्जेकोट. आणि सर्जेकोट म्हणजे शिवाजी महाराजांनी तेथे जो एक समुद्री किल्ला बांधलेला होता, जो समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी, असं हे सर्जेकोट गाव. जेथे समुद्राची प्रत्येक लाट इतिहासाची साक्ष देते असं हे सर्जेकोट गाव. रामनवमीला इथे मुंबईवरून नाटक घेऊन येत आणि ते करतायत ते रात्रीचे. 2 दिवस कार्यक्रम असतो मोठा इथे रामनवमीला. रामनवमीला इथे किल्ल्यावरची येऊन. किल्ल्यावर यायला रामनवमीला जायला निघून फुकट गेली सेवा असतात. असते घोड्यांची त्या दिवशी. रामनवमी रामनवमीला आल्या होत्या निर्मिती सावंत. येणारे जाणारे फुकट. फुकट असतात. कारण किल्ल्यावर रहिवाशांचे जास्तचे घोडे आहेत. आणि हे बघा इकडे ना हे पांढरी मोही दिसतात बघा ही 2. अनेक मालवणी नाट्य सम्राटांमधील एक अशी निर्मिती सावंत या गावातीलच आहे असं आपल्याला दादांनी सांगितलं. आणि निर्मिती सावंत या आपल्या गावाला येऊन बरेचदा येथे आपले नाट्य प्रकार सादर करतात. बघा आता आपल्याला समोर दिसतो आहे ते म्हणजे शिंपले बेट. आता आपण शिंपले बेटावर उतरू आणि येथे शिंपले कवड्या असं सगळं गोळा करू. या बोटीतून उतरणं म्हणजे देखील एक कसरत असते. ते लोक आपल्याला मदत करतात, एकमेकांचा हात पकडतात आणि आपल्याला बोटीतून उतरायला प्रत्येक जण मदत करत असतो. आणि असंच आपण आता बोटीतून उतरतो आहोत. बोटीतून उतरल्यानंतर सगळ्यात पहिले या शिंपले बेटावर फोटो काढण्याचा, व्हिडिओ काढण्याचा मोह आपल्याला आवरता आला नाही. शिंपले बीच बघा, आपण शिंपले बीचवर आलेला. अगदी बारीक बारीक आपल्याला आता इथे शिंपले आलेलं त्यातले आपल्याला शिंपले गोळा करता येत आहेत. सगळेजण बघा शिंपले गोळा करण्यात गुंतलेले आहेत. वाव, शिंपले शिंपले, अनेक शिंपले, बरेच शिंपले पाण्याच्या लाटांनी आता फुटलेले आहेत. किती शिंपले आहेत इथे. फक्त शिंपल्यांचं असं हे बेट, म्हणून याला म्हणतात शिंपले बेट. शिंपले आणि कवड्या आणि अनेक सागरी दगड आता आपल्याला इथे मिळतात. बघा आता वेचणं सुरू आहे. अरे बापरे, काय लागलं यांच्या पायाला. येथे येऊन देखील लोक बाटल्या फोडतील, कचरा टाकतील. हे काही लोकांचं संपत नाही. परंतु लोकांनी हे जे आपले इतिहासाची जी साक्ष आहे असे हे बेट, असे हे किल्ले, ह्यांना स्वच्छ ठेवावं. प्रत्येकच नागरिकांनी इथे येऊन व्यवस्थित स्वच्छता बाळगावी. अगदी समुद्राचं क्रिस्टल क्लिअर पाणी आणि नैसर्गिक खडक, येथील शिंपले. खूप सुंदर असा हा शिंपले बेटावरचा अनुभव.
याला बघा किती शिंपले सापडलेत, बरेच शिंपले सापडले याला. माझी बायको आणि माझी पोरगी बघा. आणि आता या खडकांवर उभे राहून सगळेजण स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात मग्न झालेले आहेत. अतिशय सुंदर असा व्ह्यू पॉईंट, फोटोजोनिक व्ह्यू. आता माझे मिस्टर प्रयत्न करतात आहे की त्यांना काही सापडू शकतं का, आणखी काय मिळालं? आणि ते आता एक एक शिंपले, कवडी एक शोधा, एक कवडी. सागरी दगड शोधायचा प्रयत्न करतात आहे. बघूया त्यांना काय काय सापडतं ते. आणि इथे तुम्हाला कवडी माहिती आहे का, मिळत आहे लोकांना, शेलफिश कवडी देखील शोधा. दिसतात. समुद्री जीव, शिंपले आणि छोटे फक्त शेलफिश नका येथे करू दिसतात. दगडादगडाला. वाव, खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा. आता आपण परत बोटमध्ये बसूया आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो. परत आपल्याला शिवाजी महाराजांचा प्रतिमा दिसली आणि आता आपण परतीला आपल्या सागर किनाऱ्याकडे येऊन पोहोचलोय. आणि सागर किनाऱ्यावरचं सौंदर्य, नारळाची झाडं, आपल्याला लाडू मिळालेत बघा. त्या बेटावर, शिंपले बेटावर देखील दुकानं होती आणि आपण त्या दुकानांमधून लाडू खरेदी केले. तेथे चहा, काही स्नॅक्स आणि काही असे कोल्ड्रिंक्सची वगैरे दुकानं होती. तेथून आपण मुरमुऱ्याचे लाडू घेतले. म्हणजे कोठेही आपल्याला सुविधा उपलब्ध होऊ शकते अशी ही जागा. तिथे गड, सर्जेकोट म्हणजे गड आहे, गड छोटा, सर्जेकोट गड महाराजांनी बांधला होता. तिथे 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 पोर्तुगीज यायचे ना तिथला बांधताना हे करायला, त्यांनी तिथं ठोकायला हे केलेलं. त्याला सुवर्णकडा म्हणतात. हो, सांगा, त्याला सुवर्णकडा म्हणतात. दादा आपल्याला परत जाताना परत सर्जेकोट गडाविषयी सांगतात आहे आणि त्यांनी आपल्याला तेथे असणारा सुवर्णकड्याविषयी देखील आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. सुवर्णकडा म्हणजे ज्या वेळेला समुद्र उगवतो आणि समुद्र मावळतो त्यावेळेला तो कडा अगदी सोनेरी प्रकाशात न्हावून निघतो. आणि मी मगाशी तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन दिलीच. तर असा हा आपला सर्जेकोट किल्ला बघून झाला आणि आपल्याला दूरवर आता थोडं नजरेला आलंच होतं. आता आपण पॅरासेलिंग बघूया. पॅरासेलिंग आपल्याला इथूनच दिसेल. तसंच समुद्रामधील अनेक जे खेळ असतात ते आता इथे सिंधुदुर्ग गडाच्या पायथ्याशी इथे ते सगळे खेळ होतात. मला काल संध्याकाळ मीटिंग लाईट आहे आतमध्ये, मध्ये आहे ना, लाईट आहे, लाईट आहे. हा राजकोट किल्ला, हा महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याच्या अगोदर आरमार इथे उतरवून आणि मग सिंधुदुर्ग किल्ल्याचं भूमिपूजन केलेलं होतं. असा हा राजकोट किल्ला. आता तेथे शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा तुम्हाला बघायला मिळते. आता दुरून दिसणारे आपल्याला हे सगळे पॅरासेलिंगचे बोट्स. वाव, मी पॅरासेलिंग केलेलं आहे बरं, पण हे दुरून पॅरासेलिंगचे बोट्स बघण्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. पॅरासेलिंग करताना देखील एक असा रोमांचिक थरार अनुभवता येतो. बघा किती सुंदर पॅरासेलिंग सुरू आहे. इथे कपलचं पॅरासेलिंग सुरू आहे. खूप सुंदर सुंदर आपल्याला पॅरासेलिंगच्या बोट्स बघायला मिळत आहे. या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला सगळे गेम्स इथे दिसतात आहे.
येथे बोटीने आणलं जातं इथपर्यंत आणि इथे आपल्याला सगळे समुद्री खेळ खेळल्या जातात. बघा हा जो दिसणारा हा सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांच्या नौदल आरमाराचं प्रतीक आणि शिवाजी महाराजांच्या दूरदर्शितेचं प्रतीक म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला. मी सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला एक नवीन व्हिडिओ करणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल सिंधुदुर्ग किल्ल्याचा. आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची बॉर्डर बघतो आहे आणि हे जे सगळे बुरुज दिसतात आहे येथून सैनिक टेहळणी करायचे. नाही करायला म्हणून चांगलं आहे. नाहीतर खासदार मिनिस्टर लोक ना इतके फारिस्टार होते इतकी झाली असती. आता सुद्धा किल्ला राहायशिवाय गव्हर्नमेंट हे करायचं ठरवलं होतं. सगळ्या किल्ला रहिवासी एकत्र होऊन उखाण घालवून दिले ते. आपल्याला दादा ही इन्फॉर्मेशन सांगतात आहे. हे सगळं दृश्य बघता बघता आपण इन्फॉर्मेशन ऐकतो आहे. दादांचं असं म्हणणं आहे की हा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे यात जी सुरुवातीची जी लोक होती जी येथील पहारेकरी होती तेवढीच लोक त्यांचीच घरं आता या किल्ल्यावर आहेत आणि गव्हर्नमेंटने त्याशिवाय कुणालाही येथे एंट्री करू दिलेली नाही. जर सरकारने येथे एंट्री करू दिली असती तर आज येथे 5 स्टार हॉटेल्स तयार झाले असते आणि संपूर्ण जो आपला इतिहास आहे हा धुळीला मिळाला असता. आणि म्हणूनच सरकार या सिंधुदुर्ग किल्ल्याचं संरक्षण करत आहे आणि आपल्या इतिहासाची साक्ष असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे हे जपण्याचं काम देखील सरकार करत आहे आणि तो किल्ला स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सर्व जनतेने करावं. म्हणजेच आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील निश्चित बघता येणार. समुद्राच्या अशा प्रचंड लाटा आणि त्या प्रचंड लाटांमध्ये देखील वर्षानुवर्ष उभा असणारा हा सिंधुदुर्ग किल्ला. हा सिंधुदुर्ग किल्ल्याची जी तटबंदी दिसते तुम्हाला या संपूर्ण तटबंदीला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. एवढे वर्षापासून समुद्राच्या लाटा त्यावर जातात आहे तरी पण अजूनही त्याची जी संरक्षक भिंत आहे ती जशीच्या तशी आहे. म्हणजेच बांधकामाचा हा उत्कृष्ट असा नमुना आहे. किल्ला बांधेपर्यंत इथे त्याचे सैनिक होते हे होते पद्मगड म्हणतात. पद्मगड दादांनी आपल्याला खूप छान समुद्री सफर घडवून आणली आणि प्रत्येक स्पॉटची माहिती दादांनी आपल्याला दिली. आणि आता आपण परतीच्या प्रवासात आहोत. म्हणजेच आता आपण जेथून आपण बसलो होतो तेथे परत जात आहोत. बघा ही जी बोट दिसते आपल्याला स्पीड बोट असे अनेक गेम्स इथे होतात. बनाना राईड केली होती ना तर त्यांनी धपकन आम्हाला समुद्रात टाकलं. मी नाही म्हटलं परंतु ते बरोबर आपल्याला समुद्रात नेऊन बोट उलटवतात आणि खूप रोमांचक असा अनुभव येतो. हे दादा खूप चांगले होते आणि आमची राजकोट किल्ल्यावरची सफर राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स आणि राजकोट सफर असं यांचं इथे ऑफिस आहे. आणि जर तुम्ही पहिले बुकिंग केलं तर ते 400 रुपये घेतात आणि जर वेळेवर येऊन बुकिंग केलं तर ते 500 रुपये घेतात. हा नंबर इथे दिलेला आहे आणि तुम्ही हा नंबर सेव्ह करा. आणि सुरुवातीलाच जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला 400 रुपये प्रति व्यक्तीमध्ये हे घेऊन जातील. आणि सकाळच्या वेळेला नक्कीच तुम्हाला डॉल्फिन्स दिसतील. खूप छान सफर झाली आमची आणि या दादांमुळे आम्हाला एक खूप चांगला अनुभव आला. चांगलं सेवा देणार आम्ही. चांगली इतरांपेक्षा आमच्याकडे सेवा चांगली आहे आणि जास्त वेळ आहे. हो चांगली सेवा आहे आणि चांगलं झाला आमचा सफर चांगला झाला एकदम. महिन्याभरानंतर चला भेटू आता. या
पोहोचलो आपल्या. दादा आम्हाला त्यांची ॲडव्हर्टाईज करायला सांगतात आणि निश्चितच आम्ही त्यांची ॲडव्हर्टाईज करू, कारण खूप चांगला अनुभव आणि असं आमच्यासोबत येणारे आमचे जे नातेवाईक त्यांना देखील हा अनुभव खूप चांगला आलेला आहे. धन्यवाद.